प्रभाग क्रमांक 16 मध्ये राजपूतवाडी येथे सामाजिक सभागृह उभारणार. पिंटू रत्नपारखे. जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 16 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. भाजपचे उमेदवार घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत असून परिसरातील नागरी समस्या जाणून घेत आहेत. निवडून आल्यानंतर प्रभाग क्रमांक 16 मधील राजपूतवाडी येथे अत्याधुनिक सभागृह उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन भाजपचे उमेदवार पिंटू रत्नपारखे यांनी सर्व पॅनलच्या वतीने दिले आहे. प्रभाग क्रमांक 16 अ अनुसूचित जाती प्रवर्गातून विनोद विठ्ठलराव रत्नपारखे, 16 ब मागास ओबीसी प्रवर्गातून कल्याणी बाबू पवार, 16 क सर्वसाधारण महिला प्रवर्गातून इंजिनियर सुचिता सचिन टेकाळे वावरे, तर 16 ड सर्वसाधारण प्रवर्गातून आदित्य नारायण बोराडे हे भाजपचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपचे उमेदवार पिंटू रत्नपारखे म्हणाले की राजपूतवाडी परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सभागृह सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान महिला उमेदवार कल्याणी बाबू पवार म्हणाल्या की महिलांचा जिव्हाळ्याचा विषय पाणी, घंटागाडी, स्वच्छता हा असतो, याकडे आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. तर सुचिता सचिन टेकाळे यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लखपती दीदी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. उमेदवार आदित्य नारायण बोराडे यांनी पथदिवे बसवणार असल्याचे सांगितले. उमेदवार विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. आज प्रभाग क्रमांक 16 मध्ये आम्ही राजपूतवाडी या ठिकाणी आलो होतो आणि तिथलच्या नागरिक समस्या होत्या, दैनंदिन जीवनातल्या समस्या आहेत त्यांच्या, रोड, नाली, कचऱ्याची गाडी, पाणी आणि त्यांच्या ओपन स्पेसमध्ये त्यांना सामाजिक सभागृह ह्या काही त्यांच्या समस्या होत्या. याचं आश्वासन आम्ही त्यांना दिलं आहे की बाबा भारतीय जनता पक्षाच्या आमच्या पॅनलला सगळ्यांना भरघोस मताने तुम्ही विजयी करा, तुमची एकही नागरिक सुविधा आम्ही बाकी राहू देणार नाही असं आश्वासन आम्ही त्यांना आज दिले. राजपूतवाडीला मागच्या नगरसेवकांनी पाईपलाईन तर केली पण त्यांना नळ जोडणी आणखी झालेली नाही, ती एक त्यांची मोठी समस्या होती. तेही आश्वासन आम्ही त्यांना दिले की आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला 100% तुमचं नळ जोडणी करून देऊ आणि तुमच्या घरात पाणी 100% चालू करू. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना खूप चांगला प्रतिसाद आहे लोकांतून. आम्ही जेव्हा लोकांच्या घरी भेटायला जातो तो लोक आम्हाला म्हणतात तुम्हाला यायची गरजही नाही, आम्ही तुमचेच आहे, आम्ही भारतीय जनता पक्षालाच मतदान करणार आहे. महिलांच्या समस्या हेच नळ पाणी दैनंदिन समस्या. सगळ्यात पहिला आम्ही महिलांसाठी पाण्याची व्यवस्था करू. दुसरी गोष्ट घनकचरा आहे, नाली सफाई आहे. तिसरी गोष्ट ज्या पण दैनंदिन कचऱ्याची गाडी रेग्युलर त्यांना येत नाही, त्या सर्व सोयी सुविधा द्यायचा प्रयत्न करू. आम्ही महिलांसाठी सिक्युरिटीच्या हिशोबाने जर म्हणताल तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी CCTV कॅमेरेज वगैरे लावूयात आणि एक महिला रिप्रेझेंटेटिव्ह प्रत्येक वॉर्डामधून आम्ही अपॉइंट करू, जी आपल्याला इमिडिएट काही पण कंप्लेंट्स असतील तर त्यावर आपण इमिडिएट ॲक्शन्स वगैरे घेऊ. काही आम्ही ॲप्स डेव्हलप करू ज्यांनी थ्रू क्विक ॲक्शन्स आम्हाला घेता येतील. आणि आपण बघतो जसं आता लाडली बहीण योजना आहे तशीच लखपती दीदी योजना पण आपण आणणार आहोत. आणि गृहउद्योग ज्या महिला करतात त्यांच्यासाठी आम्ही मॉल्सची सुविधा केलेली आहे, जेणेकरून ते तिथे जाऊन त्यांचा जो पण काही प्रोडक्ट आहे तो त्या विकू शकतात. राजपूतवाडीमध्ये पूर्ण प्रभागात फिरलो, राजपूतवाडी ह्या भागामध्ये. तिथं आम्हाला लोकांनी, महिलांनी समस्या, त्यांच्या स्ट्रीट लाईटची सगळ्यात मेन समस्या होती. त्यांचे रस्ते पूर्ण अंधारात आहेत सध्या, तर ते स्ट्रीट लाईटसाठी आम्ही त्यांना शब्द दिला आहे की निवडून दिल्यानंतर आम्ही तुम्हाला हे निश्चित तो समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. देशात नरेंद्र मोदींचं सरकार आहे, राज्यात देवेंद्रजींचं सरकार आहे. तसंच जालन्यात जर भाजपाची सत्ता आली तर पूर्ण निधी आणायला कुठेही अडचण येणार नाही. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या राजपूतवाडीतल्या नागरिकांना, की एकदा भाजपच्या सर्व उमेदवारांना निश्चित मदत करा.